प्रेज द लॉर्ड, हालेलुया। ठीक आहे, आपण एक वचन वाचणार आहोत की देव एक घराबद्दल सांगत आहे मला। काय करायचं आहे? घर म्हणा, घर असं हात करा। हा, एक मिनिट, थोडं पाठी पुढे बसा। शारण फॅन बंद करे बाळा। तर एक घराबद्दल काय करत आहे सांगत, असं करा। घर घर म्हणल्यावर काय होतं? आपलं घर आठवतं, बरोबर आहे की नाही? आपलं घर, मग आपण काय करतो? त्याला इकडून सार तिकडून सार सगळीकडून काय करतो? त्याला स्वच्छ करत आहे। प्रेज द लॉर्ड। तर तुम्हाला माहिती आहे का, सगळ्यात महत्वाचं, आपण पण एक घर आहे। शेजारच्याला सांगा, आपण पण एक घर आहे, बरोबर? मग आपल्या घरामध्ये काय काय असतं? फ्रीज असतं। काय असतं अंकल? फ्रीज असतं। फ्रीज किती स्वच्छ ठेवतो? फ्रीज असतो, मोटर असती। त्या आंटीने मोटर सांगितलं, कोणी काय काय सांगितलं, कोणाला गाडी आहे। गाडी आपण काय करतो? धूळ खाऊन देत असतो का? सांगा बरं। तसंच आज आपण एक घर, हे एक घर, ते एक घर, आणि आपल्यासाठी फायनल एक घर आहे। आणि ते फायनल एक घर कुठे आहे माहिती आहे का? देवाच्या राज्यामध्ये। तुम्हाला माहिती आहे का? 10 कुमारिका होत्या। किती कुमारिका होत्या? 10 कुमारिका होत्या। 5 शहाण्या होत्या आणि 5 कशा होत्या? मूर्ख होत्या। त्या मत्ते कृषी वर्तमान 25 अध्यायामध्ये सांगितलेले ना, 25 अध्यायामध्ये सांगितलं। तर काढा त्याच्यामध्ये। आता मला पण लिहून घ्यावं लागेल, मला पेन असलं तर द्या कोणीतरी एक्स्ट्रा पेन। एक्स्ट्रा 25 पुढे गेलं, मला कळलं। हा, 25 आणि 10 वाचा। त्या विकत घ्यावयास गेल्या, इतक्यात वर आला आहे, तेव्हा ज्या सिद्ध होत्या त्या त्यांच्या बरोबर लग्नात आत गेल्या आणि दार बंद झाली। नंतर त्या दुसऱ्याही कुमारी येऊन म्हणाल्या, प्रभू, लग्नाच्या घरामध्ये गेलेले आहे। लग्न काय असतंय? बोला ना। लग्न पण काय आहे? एक घर आहे, ते घराचं ठिकाण आहे। प्रेज द लॉर्ड। म्हणजे हे जगातलं लग्न नाही म्हणत मी तुम्हाला। कोणचं लग्न म्हणत आहे? कोकऱ्याचं म्हणा। येशू आपला कोण आहे? वर आहे। आपण त्याच्या कोण आहे? वधू आहे। आपला ज्या वेळेस आपण स्वर्गामध्ये जाऊ त्यावेळेस तिथं काय चालणार आहे? विवाह चालणार आहे। प्रेज द लॉर्ड। माझा सांगायचा उद्देश काय आहे की, काय सांगितलं? त्या विकत घ्यावायला गेल्या असत्या, वर आला। मोठ्याने वाच। ज्यांची तयारी झाली होती त्याच्या बरोबर कुठे गेलेला आहे? आत गेलेला आहे। कुठं आत गेलेला आहे? आत म्हणजे काय आहे? घरामध्ये गेलेले आहे। कुठे गेलेला आहे? बघा ना, कुठे गेल्या त्या? आत गेला। आत कुठे गेला म्हणजे काय? भुयारामध्ये गेला का काय? कुठं जंगलामध्ये गेला का काय? कुठे गेले? त्याच्यामध्ये काय सांगितलं? काय वाचलं वचन? वाच म्हणणं त्याच्यामध्ये। 10 वाच, 25 10 वाच मोठ्यानी। त्या विकत घ्यावयास गेल्या असता, त्या विकत काय विकत आणायला गेलेले आहे? तेल आणायला गेलेले। अजून काय? त्या विकत घ्यावयास गेल्या असता वर आला। तेल विकत आणायला गेला। काय पडलं? कमी पडलं त्यांना? तेल कमी पडलं। तुम्हाला मला आज काय कमी पडतंय? ते काय करायचंय? तेल म्हणजे काय आहे? अभिषेक, पवित्र आत्मा कमी पडला त्यांचा। काय पडला? कमी पडला पवित्र आत्मा। मग पवित्र आत्मा कमी पडत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे? तो वाढवायचा आहे। तुम्हाला काय करायचं आहे? तो घ्यायचा आहे। तो कुठं पाहिजे? तो आपल्या संगती पाहिजे। जोपर्यंत तुमच्या आणि माझ्या या घरामध्ये पवित्र आत्मा नाहीये, तुमच्या आणि माझ्यामध्ये देवाचा आत्मा नाही, तोपर्यंत तुम्ही आणि मी तयार नाहीये। तुम्ही आणि मी काय नाहीये? बोला ना, काय नाहीये? तयार नाहीये। तयार असलेल्या व्यक्तीमध्ये काय असणार आहे? तेल असणार आहे। म्हणा, तेल असणार आहे। करा स्वतःला बोला, असं तेल असणार आहे।
त्याला नको सांगू म्हण, मला स्वतःला म्हणायचं मला तेल असलं पाहिजे. तेल असलं पाहिजे. 5 शहाण्या कुमारी मध्ये काय होतं? अभिषेक. अभिषेक होता. म्हणा अभिषेक होता. या घरामध्ये काय पाहिजे? अभिषेक. या घरामध्ये तेल पाहिजे. या घरामध्ये अभिषेक पाहिजे. या घरामध्ये काय पाहिजे? वचन पाहिजे. या घरामध्ये काय पाहिजे? बायबल अभ्यास पाहिजे. या घरामध्ये काय पाहिजे? देवाचं गाणं पाहिजे. या घरामध्ये काय पाहिजे? देवाच्या अनेक स्वर्गीय गोष्टी या घरामध्ये पाहिजे. हालेलुया. काय पाहिजे? लहान लेकरं द्या माझ्याकडे लक्ष. काय पाहिजे? देवाच्या गोष्टी. देवाच्या गोष्टी पाहिजे. म्हणा देवाच्या गोष्टी पाहिजे. शेजारच्याला सांगा देवाच्या गोष्टी पाहिजे. या घरामध्ये काय पाहिजे? अभिषेक. हे घर तयार पाहिजे. Praise the Lord. काय पाहिजे? तयार. तयार असलं पाहिजे. तयार असलेल्या घरामध्ये काय दिसणार नाहीये? जाळे दिसणार नाही. म्हणा जाळे दिसणार नाही. ते घाणलडे दिसणार नाही. ते काय असणार आहे? स्वच्छ असणार आहे. काय काय लोक चर्चला यायचं म्हणलं तरी आंघोळ करीत नाही, तशीच येते अवतार घेऊन. घर कसं पाहिजे? स्वच्छ. हा, घर कसं पाहिजे? स्वच्छ. तेल लावायचं. काय करायचं? डोक्याला तेल लावा. तेल लावायचा, पावडर लावायचं, चकाचक होऊन कुठे यायचं? देवाच्या मंदिरात. देवाच्या मंदिरामध्ये. लग्नाला कुठं? लग्नाला काय करतात? तयार होऊन बोला, जा. लग्नाला काय करतात? लग्नाला भारी भारी कपडे घालतात. हा, भारी भारी कपडे घालतात, बूट घालतात आणि शायनिंग मध्ये काय करतात? लग्नाला जात आहे. आणि चर्चला कसे येत आहे? अवतारामध्ये. हा, काही तयारी करून येत नाही. काय करत नाही? काही तयारी नसते आपली. तयारी कोणची करायची तुम्हाला माहिती आहे का? आत्मिक तयारी. ओ, या घराची तुम्हाला आणि मला काय करायची आहे? तयारी करायची आहे. हे घर परमेश्वरासाठी काय करायचं आहे? तयार करायचं आहे. परमेश्वरासाठी काय करायचं? स्वच्छ करायचं आहे. Praise the Lord. कोणासाठी स्वच्छ करायचं आहे? देवासाठी. हा, बोला ना, कोणासाठी करायचं आहे? देवासाठी. देवासाठी करायचे. शेजारच्याला सांगा देवासाठी करायचं आहे. देवासाठी स्वच्छ करायचं. बोला ना, कोणासाठी करायचं आहे? देवासाठी. देवासाठी. पण हे घर जर स्वच्छ नसेल तर या घरामध्ये कोण येऊन बसणार आहे? बोला ना, कोण येऊन बसणार आहे? म्हणा शैतान येऊन बसणार आहे. तर तुम्ही वाचा मत्तय वर्तमान याचा 12वा अध्याय आणि 43 ते 45 वचन वाचूया. हे घर स्वच्छ असलं पाहिजे. अशुद्ध आत्मा मनुष्यातून निघाला म्हणजे तो विश्रांती मिळावी म्हणून निर्जल स्थळी फिरतो, परंतु ती त्याला मिळत नाही. मग तो म्हणाला, माझ्या ज्या घरातून मी निघालो त्यात परत जाईल. आणि गेल्यावर ते रिकामे असलेले, झाडलेले व सुशोभित केलेले असे त्यास आढळते. नंतर तो जाऊन आपल्यापेक्षा दुष्ट असे दुसरे 7 आत्मे आपणाबरोबर घेतो आणि ते आत जाऊन तेथे राहतात. मग त्या मनुष्याची शेवटची दशा पहिलीपेक्षा वाईट होते. तसेच या दुष्ट पिढीचे होईल. हा, प्रेज द लॉर्ड. या दुष्ट पिढीचं काय होणार आहे? हा, घर जर स्वच्छ असेल, त्याच्यामध्ये तेल असेल, काय सांगितलं मी? अभिषेक. त्याच्यामध्ये तेल पाहिजे. त्याच्यामध्ये काय पाहिजे? अजून काय सांगितलं? वात पाहिजे. दिवा पाहिजे. त्याच्यामध्ये अजून काय पाहिजे? बोला ना, इकडे बघा ना. दिवा पाहिजे. दिवा नसलं तर तेल ठेवून उपयोग आहे का? नाही. हा, सांगा. देव पाहिजे. Yes. या घरामध्ये कोण पाहिजे? देव पाहिजे. देव पाहिजे. काय पाहिजे? वचन पाहिजे. हा, अजून काय पाहिजे? अभिषेक केलेलं पाहिजे. त्याच्यामध्ये काय पाहिजे? पवित्र आत्मा पाहिजे. त्याच्याकडे काय पाहिजे? अजून वचन पाहिजे. त्याच्यामध्ये काय पाहिजे? प्रीती पाहिजे. हालेलुया. या बायबलमध्ये सांगितलं की अशुद्ध आत्मा माणसातून निघाला म्हणजे तो 20वा शोधित निर्जल स्थळी फिरत राहतो, परंतु त्याला ते मिळत नाही. मग तो म्हणतो, ज्या माझ्या घरातून निघालो त्यात मी परत जाईल. म्हणजे आज तुम्हाला या घरामध्ये काय ठेवायचं आहे? तेल ठेवायचं आहे. या घर कसं ठेवायचं आहे? तयार ठेवायचं आहे. या घरामध्ये काय पाहिजे? स्वच्छता पाहिजे. या घरामध्ये कोण पाहिजे? पवित्र आत्मा पाहिजे. या घरामध्ये काय पाहिजे? शांती पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. किती लोक माझ्या बरोबर आहे? Hallelujah. बोला हालेलुया. Hallelujah. बोला हालेलुया. या घरामध्ये काय पाहिजे? देव पाहिजे. देव पाहिजे. आणि हे घर स्वच्छ असलं तर मग देव जर असला या घरामध्ये शैतान येईल का?
पहिला काय करायचो आपण? वाईट वागायचं. हा, पहिलं वाईट वागायचा दुरात्मा आपल्यामधून काय झालं? निघून गेला. शिव्या द्यायचा दुरात्मा काय झाला? निघून गेला. खोटं बोलणाऱ्याचा दुरात्मा काय झालेला आहे? निघून गेला. पाप करणाऱ्याचा आत्मा काय झालेला आहे? निघून गेलेला आहे. डोळ्याने पाप करीत होतो, कानाने पाप करीत होतो, हातापायाने हर एक प्रकारचे दुरात्मे आपण काय केलेले आहे? त्यांना येशू नासरेतकरच्या नावाने काय केलेलं आहे? काढून टाकलेले आहे.